आणि कामच करायचं हे जे कळतं तो खरा कार्यकर्ता. त्यामुळे काही गोष्टी मुळात तुम्हाला समजून घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ तेवढं एक आकलन समाजाचं सुद्धा असतं. समाजाच्या आणि कार्यकर्त्यांच्या बुद्धीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. त्यांना हे कळत असतं. म्हणजे हे खरं नाही, हे खरं आहे का, म्हणजे खरं आहे. म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा एकत्र आले, विशेषतः अजित पवारांची राष्ट्रवादी अशा अर्थानं, तरी भाजपच्या असंख्य लोकांना जाहीरपणे ते पटलं नाही, ज्याचं काही प्रमाणात आता आपल्याला उद्रेकही थोड्या वेगळ्या कारणासाठी बघायला मिळालं होतं. ते खरंच आहे. पण हे आकलन असतं की अल्टिमेटली तिथे कोण बसलेलं आणि ते काय करणार आहेत ह्याची त्यांना नीट जाणीव असते. त्यामुळे ते मान्य करत असतात. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना हे नीट माहिती आहे की आत्ताची परिस्थिती विशिष्ट परिस्थिती आहे. त्या परिस्थितीमध्ये म्हणजे जसं मराठीमध्ये म्हणतात की महापुरे वृक्ष उन्मळती तिथे लवाळे वाचती असं म्हणतात. तर तिकडे हा महापूर चालू असताना मोडेन पण वाकणार नाही नावाचा बाणा ठेवून चालत नाही. ते कार्यकर्त्यांना कळतं. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी नाव घेऊन, तुम्ही म्हणाला ना नाव घेऊन सांग. जनता दल युनायटेड जेव्हा मोदींबरोबर गेलं तर जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय निमंत्रक, वन ऑफ द राष्ट्रीय निमंत्रक हे कपिल पाटील. आता आमदार त्यांची संपेल आमदारकी विधान परिषदेची. हे कपिल पाटील म्हणजे ते नाही, म्हणजे भाजपचे नाही. हे कपिल पाटील म्हणजे शिक्षक भाजपचे कपिल पाटील. मी कपिल पाटलांना फोन केला, म्हटलं कपिल पाटीलजी तुम्हाला मी सल्ला द्यावा, एवढा मी काही मोठा नाही, मी राजकारणी पण नाही, तुम्ही माझ्याविषयी सगळ्या अर्थाने मोठे आहात, पण मला तुम्हाला एक, कारण आमचे संबंध खूप चांगले आहेत, मी म्हणतो मला तुम्हाला एक फक्त एक तुमचा स्नेही म्हणून सांगायचं आहे, तुम्ही जर का उद्या जेडीयू बरोबरच राहिलात, जी जेडीयू आणि जे नितीश कुमार आज भाजप बरोबर आहेत, तरी माझ्यासारख्या तुमच्या स्नेहाला वाईट वाटणार नाही. मी हे समजून घेऊ शकतो की तुमची ती परिस्थिती आहे. त्याचं कारण तुम्ही सत्तेबरोबर असला की तुम्हाला प्रत्यक्ष गोष्टी करता येतात. सत्तेची ती ताकद बाजूला नाही करता येत. सत्ता लागते आपल्याला. आणि तुम्ही त्या सत्तेमध्ये असून जेव्हा इंटरव्हेन्शन जेवढं करू शकता ना, विरोधात बोलणं खूप सोपं आहे. मी जसं म्हणालो, महाराष्ट्रात आता जे आरक्षणाचा नॅरेटिव्ह चालू आहे, इंटेन्शन 100% योग्य आहे, 100%. पण ते ज्या प्रकारचे इंटेन्शनचे ते मान्य करायला विरोधक तरी लिखित स्वरूपात देणार आहेत का की आम्ही 100% मान्य करणार आहोत? ते पण नाही करत आहेत. पण जेव्हा आता ज्या अशा ऍडजस्टमेंट, आपण पुन्हा तुमच्या प्रश्नाकडे येऊया, तर मी कपिल पाटलांना काय म्हणालो, तुम्ही आता जर का जेडीयू जी भाजप बरोबर गेलीये त्यांच्या बरोबर जरी गेला तरी मी तुमच्याबद्दल गैरसमज करणार नाही, एवढं मी माझ्या पुरता मी सांगतो तुम्हाला. हेच त्यांच्याही कार्यकर्त्यांना कळत असतं. जे ते राहिले नाही, ते बाहेर पडले, त्यांनी स्वतःचा एक पक्ष स्थापन केलेला आहे, ते जेडीयू बरोबर आता नाही. पण विचार करा, आता समंजसपणा बघा कशाला म्हणतात. जेडीयू जेव्हा निकाल लागले या निवडणुकीचे आणि जेव्हा लक्षात आलं की हे सगळं सरकार जेडीयू म्हणजे दोन बाबू, एक चंद्राबाबू आणि दुसरे नितीश बाबू यांच्यावरती अवलंबून आहे, संजय राऊत म्हणाले नितीश कुमारांना आम्ही पीएम बनवायला तयार आहोत. आता इंडिया आघाडीला कोणी विचारलं का नाही, तुम्ही कशाला नितीश कुमारला पप्प्या घ्यायला जाताय? नितीश कुमार जो तुम्हाला म्हणतो, जो जाहीरपणे जे तुमच्या काय पाठीत खंजीर खुपसून यादवांच्या बिहारमध्ये भाजपकडे चाललेले, तुम्ही कशाला जाताय त्यांच्याकडे पीएम पद द्यायला आणि बाकीचं द्यायला? पण याला राजकीय आकलन म्हणतात. का? कारण त्यांच्या समोर काय होतं, या घडीला एनडीएची सत्ता आणून न देणं, भाजपची सत्ता आणून न देणं, हे जर का उद्दिष्ट असेल तर बाकीच्या सगळ्या आपल्या अस्मिता, मी जसं म्हणालो ना नॅरेटिव्ह, दीर्घकालीन अल्पकालीन, दीर्घकालीनची गणितं वेगळी आहेत. तुम्ही तर हे म्हणता, मी तर तुम्हाला, मी कुमार केतकरांना विचारलं होतं की शिवसेना आणि काँग्रेस एकत्र कशी काय? त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं, जोपर्यंत शिवसेना आता भाजपच्या विरोधात आहे, जोपर्यंत आमचा किमान समान अजेंडा आहे सेक्युलर आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचा, आमचं बाकी शिवसेनेच्या अजेंड्याशी आमचं देणं घेणं नाही आणि शिवसेनेला आमच्या अजेंड्याशी देणं घेणं असं कारण नाही. आमचा कॉमन मिनिमम अजेंडा तेवढा पुरेसा आहे. हे राजकीय शहाणपण असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याच्यात तुम्ही म्हणता त्याच्यात मला काहीच कॉम्प्लिकेटेड वाटत नाही. उद्या जर का आता जे पक्ष सोडून गेले ते परत आले, त्यांनी परत घेतलं, उद्या शिवसेना इकडची तिकडे गेली, हे पण आहे. याच्या सगळ्यांचा विश्लेषण मी काही एकटा करतो, अशा अनेकांनी विचार केलेला आहे. हे विसरायला नको की शिवसेना आजही म्हणते की हिंदुत्व हा आमचा डीएनए. शिवसेना आजही म्हणते की बाबरीच्या वेळी आमची इन्व्हॉल्वमेंट होती वगैरे वगैरे सगळं. उद्या जर काही दोन पक्ष एकत्र आले, भाजप आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मला आश्चर्य वाटणार नाही, कारण ते म्हणतील आम्ही नेहमीच म्हणतो की हिंदुत्व आमचा डीएनए. काय चूक आहे त्यामध्ये? म्हणून म्हणालो दीर्घकालीन नॅरेटिव्ह लक्षात घ्या. दीर्घकालीन नॅरेटिव्ह, अल्पकालीन नॅरेटिव्ह, मध्यमकालीन नॅरेटिव्ह. शिवसेनेचं दीर्घकालीन नॅरेटिव्ह काय आहे? ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा एकमेव दैनिक सामना. उद्या अशीच वेळ आली आणि इंडिया आघाडीत बेबनाव, हे मी तुम्हाला अर्थ सांगतोय जोशी असल्यामुळे ज्योतिषी, पण समजा उद्या अशीच वेळ आली तर जो किलकिला दरवाजा आहे ना महायुतीतला, जो शिवसेनेचा भाजपकडे जाण्याचा किलकिला दरवाजा आहे, तो असा आहे की बघा अमुक मुद्द्यांवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आमचं जुळत नाहीये
आणि आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि आमचं डीएनए एकच आहे, त्यामुळे आम्ही चाललो. उद्या मला जर का भविष्यामध्ये येत्या मॅक्झिमम 3 ते 5 वर्षामध्ये हीच शिवसेना, हेच उद्धव ठाकरे आणि हेच संजय राऊत, उद्या ह्याच नरेंद्र मोदी, हेच देवेंद्र फडणवीस आणि हेच भाजपचे नेते यांच्यासोबत एकत्र दिसले, मला काही वाटणार नाही. कारण हे राजकारण आहे. ते राजकारण भोळ्या भाबड्या म्हणून जर तुम्ही बघायला लागलं तर कसं चालेल? आणि ते तरी कसे राहू शकतात त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो ना. त्याची सत्ता पाहिजे ना तुमच्याकडे. तुमचे आजचे कार्यकर्ते, पुन्हा एकदा सांगतो, केंद्रेकरांचा शेतीचा विषय आणि मी जे सांगतो ना, तो ऑलमोस्ट बऱ्यापैकी समानता आहे. आता आमचं कसं पाहिजे, केंद्रेकर मगाशी काय सांगत होते, भेंडी लावलेली आहे त्याच्यामध्ये तो विशिष्ट प्रकारचं काहीतरी कीटकनाशक लावायचं असतं आणि 1 महिना भेंडी काढायची नसते असं ते सांगत होते. तेच म्हणाले की आताच जे शेतकरी असेल की ते आज फवारल्यानंतर उद्याच्या उद्या ते मार्केटला आणतात. हीच परिस्थिती राजकारणात पण आहे. आमचा नेता जर का आम्हाला सत्ता डिलिव्हर करत नसेल, ज्या सत्ता ती महामंडळाच्या, आयोगाच्या आणि अन्य कुठल्या ठिकाणच्या नियुक्त्यांच्या द्वारे असेल, त्याच्याने आम्हाला बेनिफिट सत्तेची झिरपत नसतील तर आम्ही का म्हणून तुमच्याबरोबर थांबू? एक काळ होता, काँग्रेसचा होता, शिवसेनेचा होता, सगळ्यांचा होता. शिवसेना सुद्धा एका पातळीनंतर राहू शकली नसती सत्तेच्या बाहेर, कारण ती सत्तेच्या नेतृत्वाची नाही. आज काळच असा आहे की पटकन आम्हाला डिलिव्हरी पाहिजे, इन्स्टंट. मॅगी पण इन्स्टंट पाहिजे, करिअर, पॉलिटिकल करिअर पण इन्स्टंट पाहिजे. त्यामुळे ती मर्यादा आलेली आहे आणि त्याचं प्रेशर नेतृत्वावरती पण यायला लागलंय. महाराज साहेब, ते नेतृत्वावरती पण यायला लागले. तुमचे 10 चांगले असतील कार्यकर्ते, जीव देतील तुमच्यासाठी, आयुष्यभर राहतील, 10 राहतील, 50 राहतील, 100 राहतील. नंतरची फळी अशी असेल की जी बघणार, बाबा माझं याच्यात काय दिसतंय, माझं आयुष्य एवढं आहे, त्याच्या मला या अशा प्रकारच्या जायचं, बरं मला आजूबाजूच्या पक्षांमध्ये दिसतंय काय होताना दिसतंय. ते काही पक्षांमध्ये, भाजपमध्ये काही वरिष्ठ तर आम्ही खासगीत बोलताना मी म्हणालो, तुम्ही का नाही त्या पदांवरती गेलात, तुम्ही एवढं वर्ष राहिलं. ते बाकीच्या पक्षातले लोक जाताना दिसतात. हे प्रॅक्टिकॅलिटीज आहेत, त्याला काही पर्याय नाही. तुमच्या प्रश्नाला उत्तर देतोय मी. याचं आकलन कार्यकर्त्यांना असतं, पण याने दुधारी तलवार आहे. जसं ते आकलन तुम्ही काय करतायत या बाबतीत लक्षात ठेवू शकता, तसं ते स्वतःची उडी मारताना तुमच्याकडनं ती अपेक्षा बाळगतात. उद्या तेही उडी मारू शकतात. त्यामुळे तुमचा अख्खाचा ब्लॉक जो मधल्या काळात तुमच्याकडे होता, उद्या तो अख्खीची अख्खी तुमचं युनिट, शाखा किंवा ते शहर, तालुकाध्यक्ष आणि बाकीचं अख्खं युनिट दुसऱ्या पक्षात जाऊ शकतं. त्यामुळे आपल्याला ते तसं बघावं लागतं. त्याच्यात चूक काही नाहीये. ते पॉलिटिक्स म्हणून तर ते पॉलिटिक्स आहे. महाराजांच्या काळात जे महाराजांबरोबर राहिले त्यांनी मराठा साम्राज्य बघितलं, मुघलांच्या बरोबर राहिले, ते अस्तंगत पावले. आज आपल्याला त्या तेव्हाच्या सरदार घराण्याची इतिहास तज्ञ सोडता आपल्याला घराणी पण सांगता येणार नाही की महाराजांच्या समोर किती घराणी उभी होती, की ज्यांच्यामध्ये टेक्निकली, टेक्निकली इतकी ताकद होती की जे स्वतः सुद्धा बंड करू शकले असते. म्हणून तर महाराज एकमेव द्वितीय का ठरतात, कारण ते महाराजांपेक्षाही ताकद असलेले नव्हते. महाराजांना दक्षिणेची, अख्खी दख्खनची सुभेदारी देण्याचा ऑप्शन दिला होता मुघलांनी. दक्षिणची म्हणजे महाराजांच्या जेवढं स्वराज्य नव्हतं तेवढी अख्खी दक्षिणेची सुभेदारी मिळत होती, महाराजांनी ते टाळलं. म्हणून तर महाराज वेगळे. म्हणून तर आपण महाराज 350 पावणे 400 वर्षानंतर आपण आठवतो, यासाठी आठवतो. तर या पॉलिटिक्स मध्ये जो साथ देतो तो ज्यादा दिवस चांगले दिसतात. शिवसेना आल्यानंतर शिवसेनेच्या 95च्या सरकारमध्ये, आताच्या सरकारमध्ये जे भाजपमध्ये राहिले त्यांना चांगले दिवस दिसले. बाकीचे सगळे असतील ते काही जण मग, पण त्याच वेळी काही अशी सुद्धा माणसं आहेत की म्हणजे साम्राज्य जेव्हा वाढत जातं ना त्याला पर्याय नसतो. म्हणजे शिवाजी महाराज होते त्यावेळी ह्या कोणतं आपलं गोरिला वॉर होतं, काय म्हणतो मराठी शब्द, गनिमी कावा होता. पण मराठा साम्राज्य झाल्यानंतर मराठ्यांचा सामना हा मैदानी प्रदेशाची येणारच होता. तिथे कुठून तुम्ही गनिमी कावा करणार होता? तिथे स्ट्रॅटेजी चेंज होऊ शकते. मग तुम्ही मागून सैन्य पाठवा, कुमक राखीव ठेवा, इतरांची जाटांशी पण संबंध वाढवा, बुंदेल्यांशी पण वाढवा वगैरे. मग त्या गनिमी काव्याचं स्वरूप बदलेल. फिजिकल गनिमी कावा राहणार नाही जो महाराष्ट्रातला दऱ्याखोऱ्यांमधला असतो. आपल्याला बघावं लागेल. ते गनिमी कावे ते काय करणार. एक माफी मागून प्रश्न विचारायचा होता सर्वांना. सगळे दुखावू नका कोणी, सर्वांनी, की जर आतापर्यंत तुम्ही एवढे 25 वर्ष घालवले, 25 वर्षात प्रत्येक राजकीय नेतृत्वाने मी महाराष्ट्रात काहीतरी करणारे, महाराष्ट्रात काय करणारे, त्याची फ्रेम बदलली. पण आम्हाला थेट छत्रपतींचं वंशज प्रमुख मिळाल्यामुळं त्या फ्रेम मध्ये एक बहुजनांची फ्रेम किंवा एक नरेटिव्हची फ्रेम किंवा एक अशी आमच्या समोर नेतृत्वाची फ्रेम तयार होती. आणि ती फ्रेम घेत असताना आणि राजकीय पक्षाच्या माध्यमातून समाजाला चांगला करत असताना एक पत्रकार म्हणून अनेक नेते घडलेले तुम्ही पाहिजेत आणि मुख्यमंत्री घडलेले पाहिजेत. तर छत्रपती संभाजीराजे तुम्ही खूप जवळून पाहता. तो म्हणजे माझा कट्टा, त्यांनी दिलेलं उत्तर, आणि आता ते राजकीय पर्याय म्हणून घेऊन उभे राहिलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये संभाजी महाराजांनी कसं पुढे गेलं पाहिजे किंवा बेधडकपणे काही डिसिजन घेण्याची जर सिच्युएशन आली तर एक तुम्ही मार्गदर्शन होणार आहे आमच्या समोर आणि आम्ही खाली बसलोय. मी आधीच माफी मागितलेली आहे. तर तुम्ही उत्तर काय द्याल की काय
कशा पद्धतीने डेडिकेशन गेलं पाहिजे आणि इमेल मागितली नाही मला न बोललेल्या गोष्टी कळलेल्या आहेत तू. कारण की राहिला एक 45 दिवसाचा कालावधी येणाऱ्या निवडणुकांना, मुद्दे नरेटिव्ह पण तुम्हीच सांगितले, पण थेट सांगितलं नाही की हे नरेटिव्ह तुम्ही तयार केले ते तुम्ही कॅच करा. ते तुमच्या बोलण्यांमध्ये आलं होतं अनेक महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या उभा राहिलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून. शेवटी त्याच्यासाठी खूप परिश्रम कष्ट महाराजांनी घेतलेले आहेत. समाजाचे ते बोलू शकतात, तर तुम्ही उत्तर द्यावं. हे उत्तर आपण व्यक्तिगत लेवलला द्यावं, तोडून थोडंसं द्यावं. एकदा मी म्हणजे महाराज साहेब हे पक्षाचे अध्यक्ष आहेत, या कार्यक्रमाचे समारोप अध्यक्षांच्याकडनं होते, म्हणजे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, म्हणजे लोकशाही प्रक्रियेमध्ये सुद्धा ते या कार्यक्रमाचं नियोजन त्यांच्याकडे आहे. त्यामुळे एक तर तो भाग आहे. दुसरी गोष्ट, इतकं सगळं स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगायची असेल तर मला घ्या ना स्वराज्य संघटना. तुम्ही म्हणताय त्याला तुम्ही पुन्हा अगदी थोडक्यात उत्तर देतो, सविस्तर कदाचित नाही सांगता येणार काय केलं पाहिजे किंवा काय नाही. पुन्हा एकदा महाराजांच्या इतिहासाकडे, महाराजांचा इतिहास म्हणून का महत्वाचा आहे आपल्याला, तुम्हाला सगळ्या म्हणजे यशाची शिखर पण आहेत छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये. आणि त्याच वेळी अतिशय मनाला डागण्यात येणारा असा, जेव्हा त्यांना मिर्झा राजे जयसिंगांबरोबर जेव्हा तहाच्या सगळ्या वाटाघाटी झाल्या त्यावेळी खूप माघार खूप घ्यावी लागली. नंतर ती मराठीने भरून काढली, नंतर काय साम्राज्य झालं वगैरे. पण असे सगळ्या भागातून ते अप्स अँड डाऊन्स मधून महाराज जातात. तर ज्यावेळी मोगलांशी जुळून घ्यायचं होतं आणि ती फ्रंट, कारण अनेक 5 शाह्यांबरोबर त्यांचा संघर्ष चालू होता. आणि मोगलांशी बोलताना म्हणजे औरंगजेबाला लिहिलेली पत्र जर का तुम्ही पाहिली त्यावेळी तुम्हाला दिसतं त्यांचं एक असतं रणनेतृत्व रणांगणातलं, आणि दुसरं असतं मुत्सद्देगिरीचं नेतृत्व. आणि ते पाहिलं तर आपल्याला वाटेल अरे महाराज तर अखेर मुघलांच्या बरोबर लढणारे, शाहिस्ते खान आणि अफजल खानाचा पुतळा काढला, मग हे काय एकदम या पत्रामध्ये. कारण ते पत्र आर्जवी स्वरूपात आहे. पण ते आर्जवी स्वरूपात असताना म्हणून तर प्रबोधनकार ठाकरे जेव्हा महाराजांना मुत्सद्दी म्हणून म्हणतात त्यावेळी ते खूप इंटरेस्टिंग ते यासाठी तुम्हाला म्हणाल तुम्ही की महाराजांनी म्हणजे काय कौतुक केलेलं आहे, काय म्हटलेलं आहे. पण त्याच्या मध्ये तुम्ही बघितलं, तुम्ही महाराजांचं हे लक्षात घ्याल, त्यांनी ती फ्रंट सिक्युअर करून घेतली, स्वतःसाठी वेळ मिळवला आणि त्याच वेळी त्यांची जी दीर्घकालीन उद्दिष्ट होती ती सुद्धा साध्य करून घेतली. मध्येच ते कन्फ्रंट करायचे, मध्येच एकदम शांत राहायचे, मध्येच कन्फ्रंट, मध्येच शांत. मग काही वेळा इतर शाळांशी जुळून घेतलं, एक दुसरी फ्रंट ओपन केली, दुसरी फ्रंट क्लोज केली, इतर शाळांवर आणखी कोणाची तरी ओपन केली. असं करत करत विचार करा, स्वराज्य एवढं, बाजूला 5 शाया, एक अख्खी मुघलशाही, त्यांच्याबरोबर जर का तोंड द्यायचं असेल तर दरवेळी मी तलवार घेऊन फक्त उतरतो. हिटलरने जी चूक केली, हिटलरने जर्मनीमध्ये पुन्हा म्हणजे आपल्याला म्हणजे पुन्हा शिवाजी महाराज जागतिक का ठरतात, विश्ववंद्य का ठरतात, हिटलरने पूर्वेकडची पण फ्रंट चालू ठेवली, खाली दक्षिणेकडची फ्रंट आफ्रिकेमध्ये चालू ठेवली, आणि पश्चिमेची तर होतीच त्याची, दोस्त राष्ट्रांची, अमेरिकेची, ब्रिटनची आणि फ्रान्सची तर होतीच. त्याशिवाय त्याला दुर्बुद्धी झाली रशियामध्ये घुसायची. थंडीमध्ये रशियात घुसणं म्हणजे जसं दसऱ्याच्या दिवशी मराठ्यांवरती आक्रमण करणं हा मूर्खच असू शकतो. ज्या दिवशी आमच्याकडे शस्त्राची पूजा होते त्या दिवशी जर का तुम्ही आमच्याकडे आला तर हिटलरने हिवाळ्यामध्ये रशियामध्ये आक्रमण, ते भोग भोगायला लागले त्याला, त्याने सगळ्या फ्रंट्स ओपन करून टाकल्या. हेच हिटलरने एक रशियावरचं आक्रमण जर का ठेवलं असतं, रशियाला इन्व्हॉल्व केलं नसतं आणि बाकीचं म्हणजे इतर एक साधारण फ्रान्स वगैरे जिंकून घेतल्यानंतर थोडा शांत बसला असता आहे तेवढं साम्राज्य घेऊन, आज कदाचित इतिहास वेगळा असताना आज हिटलर नायक ठरला असता कदाचित. त्याच्या बाकी त्या अॅट्रोसिटी त्याच्या खूप आहेत, जून विरोधाच्या, त्याच्यात काही समर्थन नाही आहे त्याचं, पण इतिहास म्हणून तुम्हाला मी सांगतो ते त्याच्यावर त्याला महाराजांना त्याची नीट जाणीव होती. आणि म्हणून महाराज हे अनेक ठिकाणी तुम्हाला त्या 5 शाह्यांवर लढत असताना त्यांनी दक्षिण दिग्विजय केला, साम्राज्य एवढं सांभाळलं, काही सोपी गोष्ट नव्हती. मग आता आपण तुमच्या उत्तराकडे येऊया. तर मग काय करायला पाहिजे असं तुम्ही विचारत होता. मी काय असं लगेच एबीसीडी सांगू शकणार नाही काही गोष्टी, कारण त्या पॉलिटिकली सुद्धा खूप वेगळ्या असतात, निर्णय त्यांना त्यांच्या पातळीला करायचा आहे, मी त्या पातळीला जाऊन विचार नाही करू शकत. तर तिथे मी जसं म्हणाल तसं एक तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल आणि नेतृत्वावर विश्वास ठेवावा लागेल की हा माणूस जे करणार आहे ते आपल्या भल्यासाठी आणि संघटनेच्या भल्यासाठी करणार आहे. पूर्ण समर्पण, पूर्ण निष्ठा हे कोणत्याही राजकीय, मग तो धर्म असेल, ती संघटना असेल, तो राजकीय पक्ष असेल, नाही तर साम्राज्य असेल. एक छोटासा किस्सा सांगतो. ब्रिटिश का मोठे होते? ब्रिटिशांच्या एका अधिकाऱ्याने काहीतरी फार मोठं, जेव्हा ब्रिटिश साम्राज्य भारतात तयार व्हायचं होतं, काहीतरी फार मोठी गोष्ट केली. मला त्या अधिकाऱ्याचं नाव मी विसरलो. तर त्याला बंगालच्या नावाने विचारलं तुला काय हवं, काही माग. त्याने काय मागावं,
तो म्हणाला मला तुमच्या या तुमचा तेव्हा पश्चिम बंगाल नव्हता, बंगालपर्यंत होता, आम्हाला इकडे तुमचं लायसन्स द्या, आम्हाला आमची वखार स्थापन करायची, आम्हाला तुमचं तेवढं लायसन्स द्या. त्यांनी काहीतरी एका युद्धात नवाबाची मदत केली होती, त्याच्यामुळे नवाब खुश झाला आणि त्याने त्या अधिकाऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे, तुम्हाला मला इकडे वखार स्थापन करायचं सुरुवात द्या. ती सुरुवात होती ब्रिटिश साम्राज्याची. तिथे बंगालमध्ये पहिली त्यांची रुजवात झाली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सगळी कूटनीती करून भारतभरामध्ये स्वतःचं साम्राज्य पसरलं. ही निष्ठा त्या माणसाला स्वतःसाठी मागवून घेता आलं असतं काहीतरी, तो श्रीमंत झाला असता. त्याच्या डोक्यात राणीचं राज्य होतं, त्याच्यात तेव्हा ब्रिटिश राणी होती, त्याला ब्रिटिश साम्राज्य महत्वाचं होतं. ही निष्ठा असते. ही निष्ठा आपण ठेवणार नसू आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी उड्या मारणार असू तर काय होतं त्याचं आपण गेल्या काही काळामध्ये बघतोय राजपक्ष संघटनांचं काय होतंय ते. त्यामुळे एक तर निष्ठा पाहिजे तुम्हाला, आपला नेता काय निर्णय घेतोय ते, त्याच्याबद्दलची एक विशिष्ट परिस्थिती लक्षात आली पाहिजे. जशी मी महाराजांची सांगितली की मोगलांना औरंगजेबाला पत्र लिहिताना थोडी भाषा मवाळ केली म्हणून महाराज मवाळ ठरत नाही, ती मुत्सद्देगिरी ठरते, कारण दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला ते लक्षात घ्यावं लागेल. तिसरी गोष्ट, आत्ताचा काळ इतका डायनामिक झालेला आहे की इतर वेळी ज्या प्रोसेसेस 10, 15, 20 वर्षात घडत होत्या त्या आता वेगानं थोड्या भागात व्हायला लागलेल्या आहेत. एक छोटंसं आंदोलन आणि त्या आंदोलनाच्या बाबतीत झालेली एक विशिष्ट घडामोड एका आंदोलनाला आणि एका माणसाला कोणत्या स्तरापर्यंत नेऊन बघायला मिळते हे आपण गेल्या वर्षभरात बघितलेलं आहे. अशा काळामध्ये वावर करत असताना सगळ्यांची कसोटी लागणार आहे. तुमची आधीचे सगळे टेम्पलेट तुटून पडलेले आहेत. राजकारण कसं करावं, संघटना कशी वाढवावी. आज मला सांगा, जरांगे पाटलांची संघटना जी ज्या प्रकारे उदयास आलं, मी टेक्निकली विचार करतो, जरांगे पाटलांना मला अनेकदा भेटायची संधी मिळालेली आहे. काय टेन्शन असेल त्या माणसासमोर? एवढा प्रचंड समाज ज्याच्या स्वतः सगळ्या मागण्यांचं आपल्यावरती आज इमोशनल प्रेशर आहे, त्या माणसाच्या प्रत्येक कृतीकडे सारखं स्कॅनर कडून बघितलं तर त्या माणूस काय बघतोय काय नाही बघत आहे, असं बोलतोय का तसं बोलतोय. आणि त्याच वेळी त्याला एव्हर चेंजिंग डायनामिक्स मधून निर्णय घ्यायचे हे तुम्ही विचार करू शकता. आज तुमच्याकडे किमान आज थिंक टँक वगैरे तरी आहे. तिथे इथे असं आहे की ह्या दोन माणसांना जरा थोडीशी मुभा द्यावी, त्यांनी काही वेगळा निर्णय घेतला की पुन्हा बोट ठेवायला लोक तयार. यामध्ये तुम्हाला निष्ठा पाहिजे की आपला जो कोणी नाही, ते जरांगे पाटील असतील, मग ते आणखी शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे असतील, राष्ट्रवादीचे शरद पवार असतील, तुम्हाला माहित पाहिजे की या माणसाची आत्ताची कृती काय आहे, त्याचा भविष्यातला परिणाम काय, तो अशी कृती का करू पाहतोय, का थांबलेला आहे, का पुढे जातोय. या सगळ्याच्या पलीकडे तुम्हाला जावं लागेल. तशा ऍडजस्टमेंट्स कराव्या लागतील, कारण आपण लोकशाहीमध्ये आहोत. आपण 350 वर्षापूर्वी नाही आहोत आणि 350 वर्षापूर्वी सुद्धा एवढी फ्रीडम नव्हतं. म्हणजे राजेशाहीवाल्यांना सगळ्यांना तलवार काढली की मिळत होतं अशातला भाग नाही. ऍडजस्टमेंट्स तिथेही होत्या. त्यांना तर म्हणजे नातलगांपासून स्वकीयांपासून सगळ्यांपर्यंत त्यांना सारख्या अडचणी फेस कराव्या लागल्या. इथे आपल्याकडे आणखी वेगळी परिस्थिती. अशा काळात आपल्याला पुढे जायचंय, त्यामुळे ते आपल्याला करावं लागेल. तुमचा जो मनातला मेन प्रश्न आहे तो मला माहिती आहे काय, तेही निर्णय घ्यावा लागला तर तो घ्यावा लागेल, जे मी कपिल पाटीलने उत्तर दिलं. आणि त्याच्यात चूक नाही. जसं त्या लोकांचं एक दीर्घकालीन उद्दिष्ट पुढच्या 100 ते 1000 वर्षासाठीचं आहे, त्याचप्रमाणे तुमची ही उद्दिष्ट आहे. त्यामध्ये तुम्हाला आधेमध्ये एकमेकांसोबत जावं लागेल, त्याला पर्याय नाही. त्यामुळे कपिल पाटलांना मी काय म्हणालो होतो की मी तुमच्या बरोबर आहे, मला माहिती आहे तुमच्या मर्यादा काय, पण मला माहिती आहे तुम्ही चांगले आहात, तुमचा विचार चांगला आहे, मी तुमच्या बरोबर आहे, किंवा माझ्या तुम्हाला शुभेच्छा. अशा माझ्या सगळ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. प्रश्न आहे मराठवाड्यातून आहे तुम्ही महाराज साहेब बोला. आमचा महत्वाचा प्रश्न जिल्हा लेवल बोलतो. जिल्ह्यामध्ये आम्ही देशमुखांना विटाळलेले आहोत, लातूरकर सर्व. कारण की आमच्या लातूरचा विकास फक्त महाराष्ट्राला देशमुख दिसतात, विलासराव दिसतात, पण आम्हाला माहिती आहे आम्ही किती सोचतोय. मग आता आम्हाला एक पर्याय म्हणून आम्ही संभाजी महाराजांकडे बघतोय, स्वराज्याकडे पाहतोय. तर आमची अशी भूमिका आहे की स्वराज्य आम्ही तिथे घेऊन चाललो, तर ते कशा पद्धतीत घेऊन जावं. आणि सध्याचं जे मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील आहेत, प्रश्न असेल तर विचारा ना, पॉलिटिकल नका म्हणजे बोला, प्रश्न पूर्ण करा, मी सांगतो. जरांगे पाटील आणि बाकीचं आहे, कारण की सध्याचं वातावरण राजकीय थोडंसं बदल आल्यामुळे आम्हाला स्वराज्य तिथं वाढवायचं, तर कशा पद्धतीत वाढवता येईल. मी मगाशी जे तुम्हाला सगळं सांगत होतो ना, त्याच्यात हे सगळे मुद्दे आहेत. हे मला माहिती आहे, हे असे मुद्दे आहेत. ते मी जसं म्हणालो तसं काही वेळेला तुम्हाला त्या प्रवाहासोबत असावं लागेल. मी मगाशी काय म्हणालो, महापूर असताना तुम्ही वृक्षासारखे राहिला तर तुम्ही तुटून पडाल. त्याची तुटून राहायची गरजही नाही, कारण महापुराची समजा तिथे गरज असेल, नदीची गरज असेल तर तिकडे नदी तशी वाढेल. तुम्हाला त्यावेळी सोबत जावं लागेल. किमान समान कार्यक्रम हा आजच्या काळाचा मंत्र आहे. त्या बाबतीत तुम्हाला त्यांच्या सोबत जावं लागेल. जिथे सोबत आहे तिथे शक्य आहे. जिथे तुम्हाला इंडिव्हिज्युअल काम करणं शक्य आहे तिकडे इंडिव्हिज्युअल काम आहे. दरवेळी काउंटर करायची गरज नाही. आणि सगळ्याच गोष्टी सगळ्याच एका माणसाने केल्या पाहिजेत अशातलाही भाग नाहीये. शक्य तिथे सोबत, शक्य तिकडे सहकार्य, जिथे शक्य नाही तिकडे व्यक्तिगत काम, आणि त्याद्वारे जनतेमध्ये सारखं जात राहणं.
मी म्हणून म्हणालो, तुम्ही जर का तुमचा टाइम स्पॅन एका वर्षाचा मानला ना तर तुम्हाला म्हणेल हे काय, इकडे भाजप पण एकत्र आले